अभियानाचे मूर्त स्वरूप देण्याचा आमदार सुभाष देशमुख यांनी केली निर्धार आराखडा आणि सूचनेसाठी नागरिकांना केले आहे आवाहन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या ठिकाणी साई दर्शन पर्यटन केंद्र या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली। इथे त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारांशी गप्पा मारल्या। भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात मोहीम उभी केली आहे, आपण कुठे कमी पडता का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता यावर ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी मागील 10 वर्षात दक्षिण सोलापूर या मतदारसंघाला दिला आहे। 2014 पासून मी दिलेला निधी, केलेली विकास कामे, या भागाचे झालेले प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे अशी टीका करताना पत्रकारांनी डोळे उघडून पाहावं, कानावर विश्वास ठेवू नये अशी नाराजीची भूमिका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्याचबरोबर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी समृद्ध गाव अभियानाला मूर्त स्वरूप देण्याचा विचारही बोलून दाखवला आणि तसा निर्धारही केल्याचं त्यांनी सांगितलं। यासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून सूचनांनी नागरिकांसाठी यामध्ये भर घालावी असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं। पोट भरण्यासाठी जात होतं तेच गाव आता सर्व लोकसहभागातून 100% नागरिक, 100% महिला या गावातच आता काम करतात, त्यांचा रोजगार गावात झालेला आहे। आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधानसुद्धा 2047चा विकसित भारत कसा असेल हे स्वप्न आम्हाला देशवासियाला दाखवत आहेत। आणि त्यांची ही अपेक्षा आहे की लोकसहभाग खूप मोठा पाहिजे, देशवासियांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे। आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समस्त सोलापूर जिल्ह्यांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधान परिषद सदस्य सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली, सोलापूरच्या 2 वेळेस मला विधानसभा सदस्य म्हणून संधी दिली, माझ्या पक्षाने मला, सरकारने मला सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। आणि म्हणून समस्त सोलापूर देशाचं काम करणारी वेगळी टीम आहे, पण एक सोलापूर जिल्हा म्हणून मला असं वाटतं की ह्या 2047 विकसित भारतामध्ये आपलं सोलापूर जिल्हासुद्धा विकसित झाला पाहिजे। सोलापूर जिल्हा विकसित केव्हा होणार आहे? गावं विकसित झाली तर सोलापूर जिल्हा विकसित होऊ शकतो। गाव केव्हा विकसित होणार आहे? गावातलं प्रत्येक कुटुंब हे समृद्ध झालं तर ते गाव समृद्ध होऊ शकतं। आणि म्हणून परिवारापासून, गावापासून, तालुक्यापासून जिल्हा समृद्ध करायचं एक स्वप्न पाहतो आहे। गेल्या 2 महिन्यापासून अनेक गावकऱ्यांशी, सरपंचांशी चर्चा केली, अनेकांनी संमती दिलेली आहे, लोकांचा सहभाग दर्शवलेला आहे। आणि आत्तापर्यंत जवळपास 100च्या आसपास गावांचा संमती आलेली आहे। आणि ह्या संमतीबरोबरच आपण स्थानिक लोकांचा सहभागाशिवाय ह्या गोष्टी करू शकत नाही। आणि म्हणून 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आहे। महात्मा गांधींचं सातत्यानं स्वप्न होतं की खेड्याकडे चला, मग तो संदेशाचा आधार धरून आपण खेडं सुधारण्याच्या दृष्टीनं आपण 2 ऑक्टोबरपासून सुरुवात करतो आहे। आणि महात्मा गांधी हे स्वच्छतेचे भोक्ते होते आणि म्हणून पहिल्यांदा 2 ऑक्टोबरपासून 101 गाव अंदाजे, किंबहुना कमी होतील थोडी बहुत किंवा जास्त होतील, आज तर आमच्याकडे जवळपास 85 गावाची नोंद झालेली आहे, अशी अधिक होण्याची शक्यता आहे। ह्या संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान गावचं करायचं आहे आणि 2 तारखेपासून सुरुवात करतो आहे। स्वच्छता करत असताना बालसंस्कारसुद्धा व्हावे, शेवटी त्या मुलावरती चांगले संस्कार त्या गावातले व्हावेत, त्या गावाचं आरोग्य समृद्ध असलं पाहिजे, आरोग्य सुदृढ असलं, प्रत्येकाचं आरोग्य, शिक्षणाच्या सोयी आहेत, शासनाच्या पद्धतीनं शासन 100% करत असतं, पण अनेक जिल्हा परिषद शाळा अशा आहे की थोडेशा त्या वापरण्यास अयोग्य आहेत। शासनाच्या, जिल्हा परिषदच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून ह्या शाळासुद्धा समृद्ध केल्या पाहिजेत, शाळासुद्धा डिजिटल शाळा केल्या पाहिजेत, नवीन टेक्नॉलॉजी, स्थानिक लोकांना रोजगार
त्या ठिकाणी कसा वाढवता येईल आपल्याला, तो कसा वाढवता येईल. कारण मी आता अनेक महामंडळ आहेत आपल्याकडे आता. मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.